भाजपचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी नुकताच एक ट्विट केलेलं आहे आणि हे ट्विट सध्या चर्चेत आहे। आपल्या सोबत आहेत अवधूत वाघ, आपण त्यांचं स्वागत करूया। अवधूतजी, सगळ्यात आधी तुम्ही म्हणताय की जर कुठला दगाफटका झाला तर 1000 कार्यकर्ते जाळून घेतील, स्वतःला आत्मदहन करतील, थेट इशारा दिलेला आहे आणि त्यातले सगळ्यात आधी तुम्ही असाल। हे ट्विट करण्यामागचं नेमकं कारण काय? बघा, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी संपूर्ण महाराष्ट्रावर फिरत होतो। पक्षाने जी जबाबदारी दिली होती त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर फिरत असताना सर्वसामान्य जनतेमधूनच एकच आवाज निघत होता। त्या आवाजाचं नाव होतं देवेंद्र फडणवीस। या निवडणुकीचे निकाल जे लागलेले आहेत, ह्या निकालाचे संपूर्ण श्रेय हे माझ्या मताप्रमाणे देवेंद्र आणि देवेंद्र फडणवीस यांनाच द्यावं लागेल। जरी इतर म्हणजे आमचे पक्षश्रेष्ठी आहेत, मोदी साहेब आहेत, अमित शहाजी आहेत, कार्यकर्ते आहेत, या सर्वांना जरी श्रेय असलं तरी त्यातला सिंहाचा वाटा हा देवेंद्र फडणवीसांचा होता। आणि जनमताची ही जी भावना आहे की 2019ला देवेंद्रजींवर जो अन्याय झाला त्या अन्यायाचं परिमार्जन आता कुठच्याही परिस्थितीत झालं पाहिजे आणि देवेंद्रजीच पुन्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, ही आमची नाही तर जनसामान्यांची भावना होती। पक्षाचा एक कार्यकर्ता, पक्षाचा एक प्रवक्ता म्हणून ही जनसामान्यांची भावना मीडियामार्फत सर्वांपर्यंत पोहोचवणं हे मी माझं काम समजलं। म्हणून मी माझ्या शब्दामध्ये आणि थोड्याशा तीव्र शब्दामध्ये असेल कदाचित मी या भावना लोकांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झालो। नाही, पण राजकीय चढाओढीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव तर आघाडीवर आहेच, पण त्याबरोबर एकनाथ शिंदे यांच्या नावाची देखील चर्चा आहे। मग याकडे कसं पाहता? कारण दोघांचं यश आहे अशी सुद्धा चर्चा आहे। बघा, मी असं कधीच म्हटलं नाही या यशामध्ये लोकांचा सहभाग नाहीये। मी म्हटलं सिंहाचा वाटा आहे आणि सिंहाचा वाटा आहे म्हणून 133 जागा आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कमळाने जिंकून आणलेल्या आहेत। सर्वांचाच वाटा आहे, मीडियाचा वाटा आहे, तुमचा वाटा आहे, तुम्ही आमच्या भूमिका लोकांपर्यंत पोहोचवल्या त्यामुळे तुमचा वाटा आहे। परंतु हा वाटा असताना सर्वात शेवटी जनसामान्यांची जी भावना असते, जे नॅचरल जस्टिस असतो, नैसर्गिक न्याय असतो, या नैसर्गिक न्यायाच्या ज्या प्रक्रियेमध्ये मी हक्कदार म्हणत नाहीये, परंतु मी म्हणतोय ह्या नैसर्गिक न्यायाने ज्याला न्याय मिळाला पाहिजे अशा नेत्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस आहे। पण मग नाव जाहीर का होत नाही हा सुद्धा आत्ताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कधीपर्यंत देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर केलं जाईल, ते मुख्यमंत्री बनतील, जर तुम्ही सांगताय की त्यांचा सिंहाचा वाटा आहे? आम्ही यावेळी 3 मोठे पक्ष आणि इतर लहान पक्षांच्या एकत्रीकरणाने, त्यांच्या महायुतीने ही निवडणूक लढवलेली आहे। भारतीय जनता पक्ष हा नेहमीच सर्व लहान पक्ष, मित्र पक्ष यांना विश्वासात घेऊन काम करतो। सुरुवातीला तुम्ही पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला गटनेता आणि आपला विधिमंडळाचा नेता जाहीर केला आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांना आमची पसंती आहे। त्यानंतर शिवसेनेने त्यांच्या विधिमंडळ पक्षाचा नेता जाहीर केला आणि काल माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की पक्षश्रेष्ठी म्हणजे भारतीय जनता पक्षाचे अमित शहाजी असोत, नरेंद्र मोदीजी असोत, पक्षश्रेष्ठी असोत, भारतीय जनता पक्षाचा जो नेता ते निवडतील त्याला आमचा पाठिंबा आहे। त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या 133 आमदारांचं एकमुखी मत आहे की देवेंद्र फडणवीस व्हावं। आता हा एक प्रोसिजरचा भाग आहे। केंद्रामध्ये तिकडे मोठी जवळजवळ 17 बिल्स, त्यातलं वक्फ बोर्डासारखं बिल तिकडे पेंडिंग आहे। सेशन चालू आहे तिकडे लोकसभेचं, ते पण महत्त्वाचं आहे। त्यामुळे तिकडून पक्षश्रेष्ठी निरीक्षक यायला वेळ लागलेला आहे। हाच त्यातला एक भाग आहे। ज्यावेळी निरीक्षक येतील त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांची, विधिमंडळ सदस्यांची नेमणूक होईल आणि एकमुखाने जे नाव जाहीर होईल ते तुमच्या माझ्या सर्वांच्या मनात असलेलं नाव जाहीर होईल। ते नाव जाहीर होईल आदरणीय देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांचं। नक्कीच। आणि संपूर्ण महाराष्ट्र मग जल्लोष करेल? महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारत जल्लोष करेल, कारण देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये 2014 ते 2019 मध्ये विकासाची जी गंगा आणलेली आहे, सर्वसामान्य माणसांना जो न्याय दिलेला आहे, तो एक आदर्शवत असं राज्य त्यांनी चालवलेलं आहे। अख्ख्या भारतामध्ये महाराष्ट्र हे सर्वात महत्त्वाचं राज्य आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला दिल्लीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पंतप्रधानांच्या खालोखाल प्रोटोकॉल मिळतो आहे। असं महत्त्वाच्या राज्याला 14 ते 19 या 5 वर्षामध्ये अतिशय प्रगतीपथावर नेल्यामुळे संपूर्ण भारत हा उत्सव साजरा करेल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही।
नक्कीच महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होईल अशी माहिती मिळते आणि 2 दिवसामध्येच याचा निर्णय होईल. उद्या बैठक सुद्धा आहे भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांची आणि गटनेता सुद्धा निवडला जाणार आहे. आज देखील तिन्ही प्रमुख गटनेता नाही, विधिमंडळ पक्षनेता. कारण आता शिवसेना, उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे गटांमध्ये राहिलेत. आमचा अजून पक्ष आहे ज्यांना स्वतःचा विरोधी पक्षनेता पण बनवणं एवढं संख्याबळ जनतेने दिलं नाही, त्यांना गट म्हणतात. आमचा पक्ष आहे. नक्कीच. पण आता दिल्लीमध्ये सुद्धा आज तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक आहे. काल सुद्धा बैठक एक महत्त्वाची झालेली आहे, जी विनोद तावडे आणि अमित शहा यांच्यामध्ये झाली आहे. इतकं मोठं संख्याबळ असून देखील नाव जाहीर झालं नाही, त्यामुळे बरेचसे स्पेक्युलेशन सुरू आहेत. हेच कारण आहे तुमच्या ट्विट मागचं? नाही, तसं नसतं. काय असतं, हे माझं ट्विट आहे ते 4 दिवसापूर्वीचं आहे, आताचं नाहीये. त्यामुळे 4 दिवसापूर्वी असलेले रेफरन्सेस वेगळे होते, आजचे रेफरन्सेस वेगळे आहेत. आज जी खलबत चाललेली नाही आहेत ह्याला डिस्कशन्स असं म्हणतात. महाराष्ट्रामध्ये नुसता एक मुख्यमंत्री जाहीर करून चालत नाही. त्याचबरोबर मंत्रिमंडळाची रचना सर्व जाती धर्माच्या लोकांना, सर्व रिजन्सना, सर्व जिल्ह्यांना आपण व्यवस्थित तिकडे रिप्रेझेंटेशन देऊ शकतो का? मित्रपक्षातल्या आमदारांना वेगवेगळी खाती देऊ शकतो का? खात्यांचा समतोल, विभागांचा समतोल, जाती जमातींचा समतोल आणि वेगवेगळ्या लोकांच्या ज्या ॲस्पिरेशन्स आहेत त्या ॲस्पिरेशन्स आपण फुलफिल करण्याचा ज्यावेळी प्रयत्न करतो त्यावेळी मोठ्या स्तरावर त्याच्याबद्दलचे विचारविनिमय होतात. या खलबतांचा नाही, हा विचारविनिमयांचा भाग आहे असं मला वाटतं. आणखी एक प्रश्न आहे. महानगरपालिका निवडणुका आता लागलेल्या आहेत, आता पुढे येतील निवडणुका. यामध्ये भाजप नेमक्या किती जागा जिंकेल असा विश्वास आहे? बघा, 2017ला ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये आम्ही 84 जागा जिंकलो आणि शिवसेना 86 जागा जिंकली. आज शिवसेना म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणते आमचा पक्ष चोरला, आमचं चिन्ह चोरलं, आमचं बाप पण चोरला असं म्हणतात. परंतु त्याच शिवसेनेने गेल्या वेळी त्यांच्या चुलत भावाचे म्हणजे मनसेचे 6 नगरसेवक चोरले. त्यामुळे ज्यावेळी स्वतः चोरी करतात त्यावेळी त्यांना ती मजा वाटते. परंतु यावेळी कोणालाही कसलीही चोरी न करता प्रचंड मताधिक्याने आमची महायुती महानगरपालिका, मुंबई महानगरपालिकाच नाही तर कोल्हापूर असो, पुणे असो, नाशिक असो, संभाजीनगर असो, असे जे काही 9 मोठ्या महानगरपालिका आहेत त्या 9च्या 9 महानगरपालिकांवर आम्ही 100% सत्ता घेऊ. मुंबईमधला विचार केला तर शिवसेना नेहमी काँग्रेस नेहमी कमीत कमी 5 आमदार निवडून आणायची. यावेळी त्यांची संख्या 3वर आलेली आहे. शरद पवारांच्या पक्षाला इथे खातं पण उघडता आलेलं नाहीये. काँग्रेस जिकडे शिवसेना जिकडे 16 आमदार जिंकायची त्यांची संख्या 10वर आलेली आहे आणि आम्ही 15 आणि शिंदेची शिवसेना 5 असे 20 आमदार आम्ही निवडून आणलेत. 36 पैकी 20 आमदार आमचे आहेत. याचा स्पष्ट आणि सरळ अर्थ असा आहे, जर अजितदादांचा पकडला तर 21 झाले, तर 36 पैकी 21 आमदार आमचे निवडून आलेले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की अतिशय चांगल्या मार्जिनने मुंबईचा जो महापौर असेल तो महापौर हा महायुतीचा असेल. सुधार समिती, स्टँडिंग कमिटी सर्वांचे अध्यक्ष हे आमचे असतील. म्हणजे 150चा आकडा पार करणार असं म्हणायचं? ते संख्येमध्ये जाण्यामध्ये काही अर्थ नाही, ते स्पेक्युलेशन आहे. कारण 150, 200, 228 पैकी किती ह्या बोलण्याला काही अर्थ नसतो. कारण अजूनही निवडणुका कधी लागतील, काय लागतील याला वेळ आहे. कोण कसं लढेल याला वेळ आहे. कालच उद्धवजी म्हणाले, उद्धवजींकडे असं प्रेशर टाकलं की त्यांनी सेपरेट लढावं असं त्यांच्या आमदारांचं मत आहे. तर त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या किती शकला उडतील याच्यावर हे संख्याबळ ठरेल. पण मला आश्चर्य वाटणार नाही की आम्ही 175च्या वर गेलो तर मला आश्चर्य वाटणार नाही. मनसे आता खापर फोडतं EVM वर की इस्रायली टेक्नॉलॉजीचा कुठेतरी वापर झालेला आहे आणि जनमताचा हा कौल नाहीये, काहीतरी छेडछाड झाली असावी असं सुद्धा अविनाश जाधव म्हणतायत. त्यासोबतच महायुतीनं राज ठाकरे आणि मनसेची फसवणूक केली, हा खूप मोठा आरोप आहे त्यांचा. मग खरं म्हणजे या विषयावर बोलण्याजोगं काही नाही आहे की ज्या पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही त्या पक्षाच्या नेत्यांनी दिलेली मतं आहेत त्या मतांवर परत आपण काहीतरी मत मांडणं मला योग्य वाटत नाही. फक्त मला एवढंच एक म्हणायचं आहे की जे 16 काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत आणि शरद पवारांचे 10 असे जे 26 उमेदवार निवडून आले आहेत त्या 26च्या 26 उमेदवारांच्या समोर मनसेचा एकही आमदार नाहीये. याच्यावरून मनसेच्या मतांचा फायदा कोणाला झाला हे सिद्ध होतं. शिवसेना शिंदे गटाचे जवळजवळ 8 आमदार मनसेमुळे हरलेले आहेत असं पण मीडियामध्ये बोललं जातं. मला असं वाटतं की मनसेने आता आत्मचिंतन करायची गरज आहे. स्वतःच नारा एकीकडे द्यायचा की आम्ही स्वबळावर लढतो, दुसरीकडे कोणालाही न विचारता आपले उमेदवार जाहीर करायचे आणि नंतर मग त्यांना वाटत असेल की आपण आपली मनमानी करायची आणि भारतीय जनता पक्ष,
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यासारख्या काय म्हणतात त्याला पक्षांनी त्यांच्या मागे फरफटत जायचं, तर मला वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्वतःबद्दलच्या अनेक भ्रामक कल्पना आहेत. त्यातल्या या भ्रामक कल्पना आता या अशा आरोपांमधनं बाहेर पडतात आहेत. एक शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होतील आणि कधीपर्यंत नाव जाहीर केलं जाईल? कधीपर्यंत नाव जाहीर केलं जाईल या प्रश्नाचं उत्तर मी असं म्हणेन की लवकरच होईल ते, या पुढच्या 2-3 दिवसातच होईल ते. आणि महाराष्ट्राचा 2024ला होणारा मुख्यमंत्री जो 2029 पर्यंत असेल, त्यांचं नाव असेल आदरणीय सन्माननीय देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि माहिती दिल्याबद्दल. तर आपण पाहतोय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील असा विश्वास अवधूत वाघ यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.